आप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आप्पे अर्जुनच्या सुखी संसाराला फायनली सुरुवात झालेली असते. अर्जुन आर्याला सांगून घरी येतो. घरी आल्यानंतर तो सगळ्यात आधी आप्पेला भेटतो आणि म्हणतो की आप्पे, मी आर्याला सांगून आलो आणि साखरपुड्याची अंगठीसुद्धा परत दिली. आप्पे म्हणते की अर्जुन, फार रडली असेल ना रे ती? अर्जुन म्हणतो की हो, पण मी तिला सावरू पण तर शकत नाही ना. आप्पे म्हणते की हो, थोडा वेळ गेला की ती होईल बरी. असं म्हणून ते दोघं झोपतात आणि सकाळ झाल्यानंतर सकाळी अर्जुन आप्पीसाठी फुलं आणून ठेवतो. आप्पी तयार होते आणि बाहेर येते तर तिला फुलं दिसतात. अर्जुन ती फुलं आप्पीच्या हातात नेऊन देतो आणि म्हणतो की आप्पे, आजपासून आपल्या संसाराला सुरुवात झाली, हे मी तुझ्यासाठी आणले. आप्पी लाजते आणि म्हणते की अर्जुन, खूप छान आहेत रे फुलं, मला खूप आवडली. अर्जुन आप्पीचा हातात पकडतो तेव्हा आप्पी लाजून म्हणते की अरे अमोल उठेल. अर्जुन म्हणतो की नाही उठणार, तो झोपलाय. आप्पी म्हणते की अरे पण एवढ्यात अमोल झोपायचं नाटक करत मोठ्याने म्हणतो की नाही बाबा, तुमचं चालू असू द्या, मी झोपलोय. असं म्हणून अर्जुनला कळतं की तो उठलाय आणि तो शॉकमध्ये जातो आणि दोघंसुद्धा एकमेकांकडे घाबरून बघत असतात आणि तोंडावर हात ठेवून लाजतात. तो अर्जुन पटकन अमोलकडे जातो, उचलून घेतो आणि म्हणतो की बाळ उठलं तर माझं. त्यावर अमोल म्हणतो अहो बाबा, आम्ही म्हणालो ना तुम्हाला, मी झोपलोय. तेव्हा अर्जुन आणि आप्पी हसत त्याच्याकडे जातात आणि आप्पी म्हणते की आगाऊ आहेस तो एक नंबरचा. असं म्हणून अर्जुन अमोलला उचलून घेतो. उचलून झाल्यानंतर त्याला आंघोळीला नेतो, फ्रेश करतो आणि बाहेर आणतो. इकडे आप्पी सकाळी नाश्ता बनवायला गेलेली असते. जरा फुईआजींना सुद्धा मदत करते. सगळेजण खूप खुश असतात. सगळेजण आपल्या नाश्त्याच्या टेबलवर आल्यानंतर विचारतात की काय चाललंय. सगळ्या चौकशा चाललेल्या असतात. मनीच्या डोक्यात वेगळंच शिजत असतं. अमोल दिप्याजवळ जातो आणि म्हणतो की मामा, आता माझे बाबा एकत्र आले, माझं कुटुंब एकत्र झालं. दिप्या म्हणतो की हो छोटे सरकार, जसं तुम्हाला हवं होतं तसं झालं. अमोल म्हणतो की मामा, आता करायची का पण डेट प्लॅन? गेल्या पण दोन्ही डेट सगळ्या खराब झाल्या दुसऱ्यांमुळे, पण आत्ता तर आणि बाबा एकत्र आलेत, त्यामुळे कोण काही म्हणणार सुद्धा नाही. दिप्या म्हणतो की चांगली आयडिया आहे अमोल, आपण आजच डेट प्लॅन करू. असं म्हणतो. अमोल म्हणतो की ठीक आहे मामा, आपण तयारीला लागूया. हे झाल्यानंतर आप्पे अर्जुन जवळ अमोल जातो आणि म्हणतो की बाबा, आज तुम्ही लवकर या, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आप्पे म्हणते की अमोल, तू ना सरप्राईज देऊ नकोस. तुझ्या रोजच्या सरप्राईजची आता भीती वाटायला लागली आहे. रोज तू काय नवीन करतो ह्याचंच टेन्शन पडतं. हे सगळं झाल्यानंतर घरातले सगळे हसतात. मनी म्हणते की चला सुरुवात करा, कसं झालंय ते सांगा. सगळेजण खातात. आप्पीला कुठेतरी संशय आलेला असतो की ही मनीच आहे, पण ती दाखवून देत नाही. आप्पी आणि अर्जुन सगळं नाश्ता झाल्यानंतर डब्बा घेतात आणि ऑफिसला जायला निघतात. अर्जुन ऑफिसला सोडून तो चौकीत जाणार असतो. अर्जुन आप्पीला घेतो आणि दोघंजण सुद्धा गाडीत जातात. ऑफिसमध्ये गेल्यानंतर आप्पी आपल्या कामात लागते. तिकडे बघून अर्जुन खूप प्रसन्न होतो आणि ते दोघं गप्पा मारतात. गायतोंडे तिकडून येतात आणि अर्जुनला म्हणतात की अर्जुन साहेब, कॉंग्रॅच्युलेशन्स. अर्जुन म्हणतो काय गायतोंडे, कशाबद्दल? गायतोंडे म्हणतात की अहो, आम्हाला अपर्णा मॅडमाने सांगितलं तुम्ही दोघं एकत्र आलात ते. त्यावर अर्जुन म्हणतो की थँक्यू गायतोंडे. असं म्हणून ते गप्पा मारतात आणि अर्जुन जायला निघतो. अर्जुन चौकीत जातो. चौकीत गेल्यानंतर तो बसतो, पण खूप वेळ झाला तरी आर्या आलेली नाही, म्हणून तो चिंचुकेला बोलवतो आणि विचारतो की चिंचुके, आर्या मॅडम आल्या नाहीत का? चिंचुके म्हणतो की नाही साहेब, नाही आल्या आणि फोन केला तर उचलत सुद्धा नाहीत, माहीत नाही काय झालंय त्यांना. अर्जुन जरा टेन्शनमध्ये जातो आणि म्हणतो की चिंचुके, काल मी रात्री तिच्या घरी गेलतो. चिंचुके बोलतो की मग काय झालं साहेब, तुम्ही सांगितलं का त्यांना सगळं खरं? अर्जुन म्हणतो की हो,
चिंचुके, मी तिला सांगून टाकलं की मी आप्पेसोबतच संसार करणार आहे आणि साखरपुड्याची अंगठीसुद्धा माघारी देऊन आलो आहे. मला माहीत आहे तिला त्रास होणार आहे, पण पुढे जाऊन सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा आत्ताच थोडा त्रास झालेला बरा आहे, असं नाही वाटत का? चिंचुके म्हणतो की साहेब, तुम्ही हे सगळं केलं खरं, पण आता या सगळ्यात आर्या मॅडमांचं खूप मरण आहे. त्यांनी तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं. तुम्ही हा निर्णय खूप आधी घेतला असता तर विषय वेगळा होता, पण त्यांच्या तुमच्यासोबत संसार करायच्या खूप साऱ्या आशा होत्या. अर्जुन म्हणतो की हो चिंचुके, मला माझ्या चुकीची जाणीव आहे आणि मी माफीसुद्धा मागतो. ती जी शिक्षा देईल ती मला मान्य आहे. चिंचुके म्हणतो की अहो, शिक्षा देऊन तुम्ही त्यांच्या आयुष्यात परत जाणार आहात का? नाही ना, पण तुम्ही माझ्यासाठी एवढं करा, त्यांना यातून बाहेर काढा, नाहीतर त्या खूप मनाला लावून बसतील. अर्जुन म्हणतो की ठीक आहे चिंचुके, मी बघतो काय करायचं ते. चिंचुके बाहेर जातो आणि म्हणतो की काय आर्या मॅडमांच्या नशिबात लिहिलं आहे काय माहिती. अर्जुन चौकीत बसून आर्याला फोन करतो, तर आर्या काही फोन उचलत नाही. अर्जुन ठरवतो की रात्री घरी जाताना आर्याच्या घरी जाऊनच मग घरी जाईन. ती आली नाही, फोन उचलत नाही, काही काळजीचं कारण नको, मी एकदा चेक करून येईन असं म्हणून तो आपल्या कामाला लागतो. इकडे मनी तर बघत असते की अमोल काय करतोय. ती अमोलला घेऊन एका रूमची डेकोरेशन आणि सजावट करत असतो. सगळं डेकोरेशन डेटचं झाल्यानंतर अमोल फुयाजीला म्हणतो की आज जेवण छान झालं पाहिजे, माझ्या माला आवडतं ते झालं पाहिजे, आळूवडी, कोथिंबीर वडी आणि फेरणी तर आज पाहिजेच पाहिजे असं म्हणून तो तिथे सांगतो. सगळं डेकोरेशन करतो. मोनासुद्धा मदत करायला चालू करते. मनी म्हणते की काय हे पोरगं आहे, आईबापासाठी डेट प्लॅन करते, हे मी पहिलंच पोरगं बघितले. म्हणे लवकरच काहीतरी कर, नाहीतर आपल्या हातचा डाव निसटून जाईल असं म्हणत असते ती. हो हो करते करते म्हणून किचनमध्ये जाते आणि जेवणाची तयारी करते. रात्री अर्जुन आले नाहीत म्हणून अमोल अर्जुनला फोन करतो. बाबा कुठे, तुम्ही लवकर येणार होतात? तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे बाबा हे बघ बाहेरच उभा आहे दरवाजात असं म्हणून अमोल पळत जातो आणि त्यांच्या डोळ्यांना पट्टी बांधून आत आणतो. ते दोघंसुद्धा डेट प्लॅन बघतात, खूप खुश होतात आणि अमोलचं कौतुक करतात. अमोल सगळ्यांना बाहेर हकलतो आणि त्या दोघांनाच तिथं एकत्र सोडतो. सगळे बाहेर गेल्यानंतर मनी आपल्या कदम आणि बापूंना सांगते की अहो, तुमची लेकरं एकत्र आली, मग तुम्ही देवाला त्यांना देवदर्शनाला का नाही पाठवत? एकदा देवाचा आशीर्वाद घेतला की सगळं चांगलंच होईल. हे कदम आणि बापूला सुद्धा पटतं. ते बोलतात की ठीक आहे, उद्या सकाळीच मी त्यांच्याशी बोलतो की तुम्ही दोघंसुद्धा देवाचं दर्शन घेऊन या. म्हणते की हां, म्हणजे माझं कामसुद्धा पूर्ण होईल. आणि मनातल्या मनात ती डोळे फिरवून आप्पे अर्जुनकडे बघत असते. आणि इथेच आप्पे आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.